नमस्कार मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहो एक नवीन मेंबर आणण्यासाठी घरी. आता सध्या तर रस्त्यावर आहो. पोहोचल्यावर बोलूया, तुम्हाला दाखवतो कोणता पक्षी आहे. तसं तर रिव्हील नाही करायचं आहे, पण तरी तुम्ही गेस करून सांगू शकता की कोणता बर्ड आहे आपल्याकडे. तर चला भेटूया तिकडे पोहोचल्यावर. नागपूरची शान, नागपूरचे फुलं आहे वरचे, जे आपले गडकरी साहेबांनी बनवले आहे. की इथे एवढा ट्रॅफिक आहे नागपूरमध्ये, तुम्हाला काय सांगू. खूप ट्रॅफिक आहे. इमर्जन्सीवाले जाऊ द्यायला पाहिजे. आम्हाला इमर्जन्सी आहे, याला की लागली आहे का सांगू तुम्हाला. मित्रांनो, आज आता आपण जस्ट काकांच्या घरी पोचलो आणि टेरिसवर पाठवलेलं आहे. आणि तिथे खूप साऱ्या पक्ष्यांची पण आवाज येत आहे. तुम्हाला यांचं कलेक्शन दिसतच लवकर. तर जस्ट येत आहे काकावरती, तुम्हाला दाखवूया त्यांचं कलेक्शन. आणि ते कोणता बर्ड घेत आहोत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर मी आताच रिव्हील नाही करणार, तो 1-2 मंथ नंतर करणार रिव्हील. तर चला तुम्हाला दाखवतो काकांचं कलेक्शन. आणखी थोडी बहुत माहिती पण आपण काकांकडून घेऊ आणि तुम्हाला पण समजेल की बर्ड्सला कसं ठेवावं लागते वगैरे सगळं. तर चला बघूया. तुम्ही इथे बघू शकता काकांनी खूप सुंदर सुंदर झाडे लावली आहे. हा ड्रॅगन फ्रूट आहे का? ते कोणतं बोलतात? ड्रॅगन फ्रूट आहे. नाही आहे. म्हणजे तुळशी बघू शकता, किती सारे लावले आणि तुळशा. आणखी यांच्या गच्चीवर एक झुला पण आहे छोटासा, जो दिसायला खूप सुंदर आहे. टेरिसची शान असते झुला. म्हणजे तुम्ही इथून नजारे पाहू शकता यांची गच्ची.
नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही यांचा सेटअप तर बघितलाय काकांचा, आणि ते काकांना खूप शौक आहे यांच्या सेटअपचा वगैरे. आणि ते काका असं विकण्यासाठी वगैरे नाही करत, सगळं ब्रिडिंगचा वगैरे त्यांना खूप शौक आहे, याच्यासाठी करते. तर चला आपण काकांना भेटूया आणि त्यांना काही क्वेश्चन विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. तर स्टार्टिंग तुम्ही केली आहे, कसं केलं नाही स्टार्टिंग? माझी जे स्टार्टिंग जे आहे ते 2010 पासून झाली आणि बजेटच्या ओनली 2 पेअर पासून सुरुवात केली. 2 पेअरचे सगळे धीरे धीरे ते एका वर्षामध्ये 40 पेअर किंवा 40-50 पेअर करते झाले. मला नाही कळलं तेव्हापासून माझा जन्म वाढत गेला. आणि जसं बजेटचा सुरुवातीला बजेटचा जन्म होता, आपल्याही बजेटचा जो संध्या सेटअप मध्ये बघू शकता, त्याच्यामध्ये बघितलेली आहे की मॅक्झिमम बजेटच आहे. मोठे बर्ड मी खूप कमी ठेवले आहे. अगोदर होते माझ्याकडे तंदूरचे पण 2-3 पेअर होते, स्मॉल बनूरचे पण 13 पेअर होते, पावभाड्यांचे पण 15-20 पेअर होते. पण आता ते सगळे पेअर कमी करून फक्त पावभाड्यांचे 7-8 पेअर ठेवले आहे आणि तंदूरला 1 पेअर. पण मेन जो आहे तो बजेटचा, कारण छंद हा छंद असतो. तुम्ही हार्डिंग म्हणून चालू करताय तर त्यावेळेला ते मोठ्या बर्डकडे जाते. माझी पण इच्छा झाली, मी पण मोठ्या बर्डकडे जाऊन अर्निंग करायचा प्रयत्न केला. पण बर्ड पासून तुम्ही अर्निंग त्या हिशोबाने जर करायला तर नाही, छंद म्हणूनच तुम्हाला ठेवावं लागेल. खूप सारे लोक असे म्हणतात की बर्डला कशाला पिंजऱ्यामध्ये ठेवता, त्यांची पण लाईफ राहते, त्यांना ओपन ठेवायला पाहिजे. तर काका याबद्दल तुम्हाला माहिती देणार की बर्डला काही बर्ड बाहेर नाही ठेवू शकत, त्याबद्दल मला काका सांगेल तुम्हाला. तुम्ही जे बोलता ते बर्डला चेज मध्ये नाही ठेवायला पाहिजे. त्या चेज मध्ये नाहीच ठेवायची वस्तू आहे बर्ड म्हणजे. कारण बर्डला चेंज करणं त्यांना बघितलं करणार. पण आपले जे इंडियन स्पेसिस आहे, आपण व्हिडिओ बघत आहे, आणि आपल्या इंडियामध्ये जे इंडियन स्पेसिसचे बर्ड आहे जसे पेरोस वगैरे ग्रीन जे दहा मधला जाते ते लोक जुने लोक त्यांना चेज करून ठेवतात. तर त्यांना चेज करणं हा एक कानून गुन्हा आहे. पण जे आपण चेज करतो छंद तर हा आजही लागलेला आहे, नियम आज बनलेले आहे. कारण बर्ड चेज मध्ये चेज केल्यामुळं त्यांची क्वांटिटी कमी होऊन राहिली, प्रजनन कमी होऊन राहिलं होतं. त्यामुळे गव्हर्नमेंटने नियम लावले. लोक म्हणतात की चेज नाही करायला पाहिजे. कारण हा छंद तर खूप पूर्वीपासून आहे. हरेक जरी पुराणात जरी बघितलं तरी चेज बर्ड तुम्हाला दिसेल किंवा तुझ्या चोरीमध्ये चेज बर्ड दिसेल. पण आज आपल्याला इंडियन चेज नाही करतायत, म्हणून आपण जे एक्झॉटिक बर्ड आहे, जे बाहेर देशातले बर्ड आहे, त्यांना चेज करून आपण आपला छंद पुरा करू शकतो. तर त्यामागचा एक मेन उद्देश हा आहे की तुम्ही किती दिवसभर कोणत्याही कामात असले, किती ट्रेस असला तुम्हाला, तर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला जर बर्डचा शौक आहे तर बर्डच्या ऍक्टिव्हिटी बघितल्या की तुमचा ट्रेस आणि जे खपवा राहतो तो निघून जातो. जेणे म्हणा की बर्डला बघितल्यानं हरेक माणसाचा एक नेचर राहते. त्यांना कोणाला डॉगचा शौक राहते, कोणाला कॅटचा राहते, कोणाला बर्डचा राहते. तसं मला बर्डचा, त्याच्यापुढे जी बर्ड चेज बर्ड ठेवाय. काकांनी जे पण सांगितलं खूप बरोबर सांगितलंय. आता सगळ्यांचे आपल्याकडे चौक राहते. आता जसे लोक कुत्रे ठेवतात घरी, तर त्यांचे कुत्रेवाली 20,000 असे राहतात. तसेच पक्ष्यांमध्ये पण राहतात की त्यांना पण भेटते की 1,000 रुपयाचे जे स्टॉक राहते लोकांना, ज्यांना शौकीन राहते, 1-2 लाखांपर्यंत आपले बर्ड ठेवतात ते लोक घरी. तर काकाने जे सांगितलं ते खूप बरोबर आहे. आणि तुम्ही पण लक्षात घेऊन घ्या, जे बर्ड राहतात ते बाहेर नाही जाऊ शकत, त्यांना 3 वगैरे मारून टाकते. बरोबर. कारण एक्झॉटिक बर्ड जे आहे हे आपण ते बाहेरून जेव्हा आले, यांना परमिशन बर्ड आहे, याचं रजिस्ट्रेशन केलं जाते पोर्टलमध्ये गव्हर्नमेंट साईडला, फॉरेस्टर साईडला. काही बर्ड असे आहे की रजिस्ट्रेशन करायची होती आहे. जसे आपल्याकडे टोकाडेलांनी बनलेली आहे, आमच्या कंडिशनला त्यांना रजिस्ट्रेशन करायची सक्ती आहे किंवा कॉलमच नाही आहे. रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालते. पण मोठे बर्ड जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन करून तुम्हाला मागायला गव्हर्नमेंटला रेकॉर्ड द्यावा लागेल. तर त्यामुळे हे बर्डचे जे प्रजनन झाला म्हणजे हा बर्ड चेज मध्ये तयार झाला आणि याला रेडीमेडच फूड खायची सवय लागली. आपण जे त्यांना कव्हर करतो, जर ते त्यांचा फूड आहे ते विकत त्यांना कव्हर करतो. हे जर इंचेस आपण खुल्यावर सोडले, बरेच वेळा लोक कंटाळून खुल्या ऍटमॉस्फिअर मध्ये सोडून देते. पण आपल्या बाजूला आपल्याला शोधून खायची सवयच नाही राहत, कारण त्यांना रेडीमेड फूड मिळतं लहानपणापासून. चेजमध्ये पैदा झाले आणि चेजमध्ये जाणार ते बाहेर ते खूप नाही खाऊ शकत. त्यामुळे त्यांचं आयुष्य हार्डली 3-3 दिवसाचं राहते मिळाल्यानंतर, किंवा त्याच्या अगोदर जर तेल कवा वगैरे त्यांच्या म्हणजे त्यांच्या लक्षात आला तेल कवळले नसतात
तर ते तुमच्या बॉडीला खतम करून टाकणार. कारण तुम्ही बघितलंय बरेच लोक बऱ्याच ब्लॉग मध्ये म्हणा किंवा बऱ्याच लोकांनी बॉड ऍटमॉस्फिअर मध्ये सोडले आहे, पण आजपर्यंत आपल्या राष्ट्रामध्ये गणित दिले आहेत वावरताना तिथंच दिसत. तर त्यामुळं या बॉडला तुम्ही सोडून त्यांचा जीवच घेणार. त्यामुळे या बॉडला एक किल्ला होता थोडा सोडण्याची गलती नाही करायची. मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती छान टेम केलेला आहे काकांनी याला. ते टेम करायचे खूप सारे फायदे तुम्हाला माहिती आहे की ते टेम केल्यावर आपण त्यांना बोलवू शकतो, बोलवल्यावर ते आपल्या हातावर येऊन बसू शकते. आणि ते ज्यांना खूप इंटरेस्ट राहते त्याच्यामध्ये, यांना खूप जास्त इंटरेस्ट राहते त्याच्यामध्ये, ते लोक यांना टेम बर्डला पाहून आपल्या मुलासारखं त्यांना ठेवते. आणि ते हे सगळं खूप छान वाटते असं त्यांना. आणि ते बघू शकता तुम्ही किती छान टेम केला काकांनी याला. तर आपण पण प्रयत्न करूया की समोर अशी बर्ड आपले टेम होऊ. आणि ते काकांच्या पण एक खूप छान चॅनल आहे टेम झाल्यानंतर तुम्ही ब्रीड पण घेऊ शकता. बरेच लोकांचा हा प्रश्न राहतो की टेम बर्ड ब्रीड नाही करत म्हणून, पण प्रॅक्टिकली माझ्याकडे 2-4 क्लास आतापर्यंत निघून गेले आहे. बरेच सारे चिक्स मला मिळाले आहे त्यापासून. आता हा दुसरा पण आहे टेम, पण हा छोटा आहे सध्या. त्यामुळं आणि स्वतःची जी ब्रीडिंग एज आहे 12 ते 18 महिन्यानंतरच जे घ्यायला पाहिजे. त्याचा ऍक्टिव्हिटी बघून तुम्ही ब्रीड वर लावांतर तुमचा कळ खराब होतो. जे पाहिजे होतं ते आम्ही घेतलेलं आहे. म्हणजे आमच्या आवडीच्या पक्षीचे आम्ही एवढा दूर गेलो होतो घ्यासाठी. तर चला पहिल्या घरी पोहोचूया, मग बोलूया याबद्दल. तसं तर रिव्हील तर नाही करणार. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.